घडामोडी। भर रस्त्यात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला श्रीनगर पोलिसांनी केली अटक। ठाणे महानगरपालिकेचे सभापती सुधाकरराव चव्हाण यांनी 2166 कोटींचा अर्थसंकल्प केला सादर। विविध मागण्यांसाठी कोपरीतील रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेवर काढला मोर्चा। परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी गेली 80 कोटींवर। ठाण्याच्या पाचपखडी परिसरातील नामदेववाडी येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न। भर रस्त्यात पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे। प्रेम विवाह करून तब्बल 8 वर्ष व्यवस्थित संसार करणाऱ्या पतीच्या मनात संशयाच्या भूताने संचार केल्याने संसार उद्ध्वस्त झाल्याची घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। चक्क पतीने भर रस्त्यात पत्नीची सुरा भोसकून हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। श्रीनगर पोलिसांनी खुनी पती ओम नारायण शर्मा याला अटक करून न्यायालयात नेले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान या घटनेची गंभीर दखल पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 चे चंदन शिवे यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। शीतल शर्मा असे मयत पत्नीचे नाव असून हिची आई ललित सोनार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार यांची मुलगी शीतल आणि आरोपी ओम नारायण याचा 7 ते 8 वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता। मात्र विवाहाच्या 1.5 वर्षानंतर या दोघात खटके उडू लागले। तसेच ओम नारायण याने शीतलच्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यास सुरुवात केल्याने दोघात रोजचे भांडण होत होते। रोजच्या या भांडणाला कंटाळून अखेर शीतल आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हनुमान नगर येथे राहणाऱ्या आपल्या आईकडे आली। काही दिवसानंतर आपल्या मुलाच्या उदरनिर्वाहाकरिता शीतल ठाण्यातील कोरम मॉल मध्ये कामाला लागली। मात्र आरोपी ओम नारायण याने तेथे देखील तिला त्रास देण्यास सुरुवात केली। दरम्यान रविवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ओम नारायण हा शीतलला भेटण्यासाठी तिच्या आईच्या घरी आला। त्याने शीतलला आपल्या सोबत येण्यास सांगितले। शीतल त्याच्या सोबत पायी चालत असताना देखील ओम नारायण तिला शिवीगाळ करीत होता। हा संपूर्ण प्रकार शीतलची आई पाठलाग करून पाहत होती। अखेर रूपादेवी पाड्यासमोरील रस्त्यावर या दोघांमध्ये जोरात भांडण सुरू झाले। याच कारणावरून ओम नारायण याने रागाच्या भरात आपल्या खिशातील चाकू काढून शीतलच्या पोटात खुपसला। तसेच तिच्या पायावर आणि पाठीवर देखील 4 ते 5 वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शीतलला पाहून तिची आई ललिता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि याच परिसरात राहणारी मयत शीतलची बहीण सपना ही देखील पळत आली। तरी देखील आरोपी ओम नारायण हा कोणालाच ऐकत नसल्याने बहीण सपना आणि शेजारी असणारा मुकेश कहार या भाजीवाल्याने मध्यस्थी केली आणि ओम नारायण कडील चाकू घेण्याचा प्रयत्न केला। परंतु ओम नारायण हा चाकू देण्यास तयार नसल्याने कहार याने ओम नारायण याच्या हाताचा चावा घेतला आणि चाकू खाली पडला। त्याच वेळी आरोपी ओम नारायण याने तेथून पळ काढला। गंभीर अवस्थेत असलेल्या शीतलला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले। परंतु गंभीर दुखापत असल्याने शीतलला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। सदरचा प्रकार सिव्हिल रुग्णालयाकडून श्रीनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली आणि गुप्त माहितीदारामार्फत सोमवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास वागळे स्टेट परिसरातून आरोपी ओम नारायण याला अटक करण्यात आली। या प्रकरणी मयत शीतलची आई ललिता यांनी ओम नारायण विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ओम नारायण विरोधात भादवी 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी ओम नारायण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 2 ते 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती खैरनार यांनी दिली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती।
अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेचे सभापती सुधाकरराव चव्हाण यांनी 2166 कोटींचा अर्थसंकल्प महापालिकेला सादर केला आहे. मालमत्ता कर, पाणी बिलात वाढ, कचऱ्यावर कर अशा विविध करवाढीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त संजीव जयस्वाल सादर करणार आहेत. मात्र तो 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवणार आहेत. मात्र राष्ट्रवादी नेते आणि माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या दुःखद निधनाने 20 फेब्रुवारीच्या महासभेवर तहकुबीचे सावट आहे. त्यामुळे निर्धारित दिवशी अर्थसंकल्प आणि चर्चा ही महासभेत होईल की नाही हा प्रश्न आहे. यंदाच्या सुधारित अर्थसंकल्पात कुठल्याही नव्या योजनांचा समावेश करण्यात आलेला नसला तरी जुन्या योजनाला पूर्णत्वाला नेण्याचा ध्यास अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिसून येत आहे. सन 2014-15चा अर्थसंकल्प हा 2166 कोटींचा फुगीर अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात हाती घेण्यात आलेल्या नव्या योजनांसाठी पालिका प्रशासन हवा तेवढा निधी जमू शकला नाही. परिणामी अर्थसंकल्पातील योजना या कागदावरच राहिल्या. निधी अभावी अनेक प्रस्ताव, नियोजित कामे ही डेबिट मध्ये गेली. त्यामुळे सन 2015-16च्या अर्थसंकल्पात योजनांसाठी लागणारा निधी जमवून योजना मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी अनेक वर्षापासून पाणी आणि मालमत्ता करात वाढ केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ आवश्यक असल्याने ती करण्यात येणार असल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्या योजना पूर्णत्वाला नेण्यासोबतच आरोग्य आणि शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र डबघाईला आलेल्या टीएमटीला सावरण्याचा निर्धार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सन 2014-15चे बजेट हे महासभेत मंजूर केल्यानंतर ही आयुक्तांच्या स्वाक्षऱ्या न झाल्याने अधांतरीतच राहिला. 2166 कोटींचा अर्थसंकल्पात शहर विकास विभागाच्या महसुलातून 355 कोटी, 650 कोटी एलबीटीतून, मालमत्ता कर 302 कोटी, पाणी करातून 105 कोटी, अग्निशमन दलाकडून 44 कोटी तसेच 44 कोटी फायर परवाने चार्जेस मधून, सार्वजनिक बांधकाम विभागातून 16 कोटी महसुलाचा अंदाज होता. मात्र पालिका प्रशासन अपेक्षित महसूल वसुली करू शकला नाही. त्यामुळे अनेक योजनांना याचा फटका पडला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. विविध मागण्यांसाठी कोपरीतील रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. गेल्या 4 वर्षभर घरे खाली करून BSUP प्रकल्प राबविण्यासाठी जागा देण्यात आली. मात्र 4 वर्षात BSUP प्रकल्प जैसे थे असल्याने संतप्त नागरिक आज दुपारी पालिका मुख्यालयावर धडकले. दरम्यान नागरिकांच्या वतीने शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन व्यथा मांडली. कोपरी पूर्व सिद्धार्थनगर परिसरातील चिंतामणी C1, A1, A2 आणि सिद्धिविनायक सोसायट्यांचा समावेश आहे. केवळ 30% लोक घरे खाली करण्यास टाळाटाळ करीत असल्याने जवळपास 70% लोक आज 4 वर्षापासून घरे खाली करून इतरत्र राहत आहेत. मात्र काही लोक घरे खाली करीत नसल्याने BSUP प्रकल्प 4 वर्षापासून केवळ खड्डा मारून जैसे ते आहे. पालिका अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार केल्यानंतर पालिका अधिकारी मात्र त्या लोकांना घरे खाली करण्यास सांगा असे उत्तर देत आहेत. तर दुसरीकडे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील हे नगरसेवकच नसल्याने आता मी नगरसेवक नाही असे सांगून हात वर करीत आहेत. तर स्थानिक नगरसेवक मालती पाटील आणि भरत चव्हाण मात्र श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे कुचंबना झालेल्या नागरिकांनी नेत्याविना धडक मोर्चा घेऊन दुपारी पालिका मुख्यालयावर पोहोचले. यावेळी BSUP हाय हाय च्या घोषणा देत BSUP प्रमुख अनिल पाटील मुर्दाबाद च्या घोषणाबाजी केल्या. आता आम्हाला कोणीही घरात परत नेऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी श्रेय लाटण्यासाठी धडपड करीत आहेत म्हणून स्थानिक नागरिकांनीच हा मोर्चा काढल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. बिजनेस बढ़ाने की होड़ हो या फैमिली के साथ मौज, देखनी हो भारत की विविधता,
या करनी हो विदेश यात्रा, आपकी हर जरूरत को हम करेंगे पूरा हमारे ट्रैवल लोन के साथ। TJSB ट्रैवल लोन, सपनों की उड़ान। TJSB सहकारी बैंक, विश्वास जिंदगी भर का। ठाणे महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी 80 कोटींवर गेली आहे। ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक शुक्रवारी सादर झाले असून यामध्ये कामगारांचा महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्ट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकी पोटी परिवहनला आजही 79 कोटी 69 लाख 50 हजारांचे देणे आहे। जुलै 2007 पासूनची ही थकबाकी आहे। परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला 213 बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर 180 च्या आसपास धावत आहेत। प्रवासी 1 लाखांनी कमी झाले असून रोज परिवहन मधून सुमारे 2.5 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत। रोजचे उत्पन्न 18 ते 20 लाखांच्या घरात आहे, परंतु उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असल्याने परिवहन पुढे थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे। यातीलच एक महत्त्वाची बाब म्हणजे आजही कर्मचाऱ्यांना 5व्या आणि 6व्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही। या फरकाच्या महागाई भत्त्याचे 12 कोटी 20 लाख 25 हजार 650 रुपये अद्यापही शिल्लक आहेत। तसेच सार्वजनिक सुट्ट्यापोटी यामध्ये भाऊबीज, पाडवा, रक्षाबंधन, 1 मे, गणपती आदींसह इतर सुट्ट्यांचे 2 कोटी 66 लाख 11 हजार, वैद्यकीय भत्त्यापोटी 4 कोटी 23 लाख 20 हजार, रजा प्रवास भत्ता 3 कोटी 71 लाख 4 हजार, पेन्शनधारक 58 लाख 80 हजार, शैक्षणिक भत्ता 23 लाख 68 हजार, पूरक प्रोत्साहन भत्ता 86 लाख 89 हजार असे एकूण 24 कोटी 69 लाख 50 हजार आणि 6व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम 55 कोटी अशी एकूण 79 कोटी 69 लाख 50 हजारांची थकबाकी आहे। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। ठाण्याच्या पाचपखाडी परिसरातील नामदेववाडी येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न झाला आहे। ठाण्याच्या पाचपखाडी परिसरातील नामदेववाडी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न झाला। यावेळी परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच रांगा लावून महादेवाचे दर्शन घेतले, तर दुसरीकडे नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटी मधील अनिल बोर्डे यांच्या स्वामी समर्थ मठामध्ये महाशिवरात्री निमित्त सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्री निमित्त स्वामी समर्थ मठामध्ये नवीन शिवलिंगाची स्थापना बोर्डे यांनी केली आहे। यावेळी या कार्यक्रमात ठाण्यातील भजनी मंडळांनी भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। महाशिवरात्री निमित्त आयोजित दोन्ही कार्यक्रमामुळे संपूर्ण पाचपखाडी परिसर शिवमय झालेला पाहायला मिळत होता। घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।